हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. तुम्हाला स्वतःची कीव करायची गरज नाहीये. देवाला तुमचा अभिमान आहे, तो तुमच्यावर खुश आहे. तुम्ही आता जिथं आहात ती स्थिती तुमच्या आधीच्या स्थितीपेक्षा उत्तम आहे. तुम्ही मध्ये कुठेतरी आहात, तुम्ही योग्य अशा मार्गावर आहात. अवघ्या गलतीकरांमध्ये हेच सांगितलंय की येशूने प्राण देऊन आपल्याला जुन्या करारातील नियमांमधून मुक्त केलेला आहे. नैतिक नियमांमधून नव्हे, नैतिक किंवा सामाजिक नियमांमधून नव्हे, तर विधींच्या सर्व नियमांतून आणि अर्पणाच्या नियमांतून पूर्णपणे सोडवलंय. काल काही थोड्या गोष्टी मी वाचल्या आणि मी हे पाहिलं की एका कर्मठ व्यक्तीला जेव्हा एखादं सत्य कळतं आणि ती त्या सत्याला घट्ट धरून राहते तेव्हा ती त्या नियमात बांधू लागते. म्हणजे ते असं की जसं 10 आज्ञांविषयी आहे आणि एक कर्मठ व्यक्ती त्या 10 आज्ञांमधून 2200 नियम लोकांनी पाळावेत म्हणून बनवते. आणि खरोखर आपण या गोष्टी पूर्णतः समजू शकत नाही की ख्रिस्ताने क्रूसावर प्राण देऊन पूर्ण झाले म्हटलं तेव्हा किती गोष्टी साध्य केल्या. त्याला म्हणायचं होतं की संपूर्ण जुनी व्यवस्था समाप्त झाली आहे आणि आता देवाची सेवा नियमशास्त्राखाली करणं गरजेचं नाहीये आणि चूक झाली असता शिक्षा होईल अशी भीती बाळगायची अजिबातच गरज नाही आणि आपल्याला अपराधी भावनेखाली राहायची गरज नाही. आणि आता कृपेच्या युगामध्ये काहीतरी नवीन गोष्ट घडून आलेली आहे आणि आपलं तारण कृपेनं झालंय, नियमशास्त्राच्या कर्मांनी नाही. याचा अर्थ असा नाही की नियम अगदीच रद्द झालेला आहे. विधींविषयी बोलत नाही, पण आपण हत्या करू शकत नाही, आपण खोटं बोलू शकत नाही, आपण चोरी करू शकत नाही आणि अशा बऱ्याच गोष्टी नियमशास्त्रात होत्या ज्या चांगल्या होत्या. पण समस्या ही की त्या पाळण्याची क्षमता लोकांमध्ये नव्हती. त्यांनी कितीही आज्ञापालन केलं असलं तरी ते एका गोष्टीत चुकले तर सगळ्या गोष्टीत चुकल्याचा दोष त्यांच्या पदरी पडायचा. त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच नियम पाळून देवाची शांती स्वप्रयत्नांनी प्राप्त करू शकत नव्हते. आणि त्यामुळे सुवार्ता त्यांच्यासाठी एका अविश्वसनीय बातमीसारखी होती आणि ती सगळ्यांसाठीच होती. ज्यांना पौलाने सुवार्ता सांगितली ते मूर्तीपूजक लोक होते, ते विदेशी होते, यहुदी नव्हते. आणि बघा, बऱ्याचदा तुम्ही आधी काही शिकला नसाल तर नव्या गोष्टी शिकणं सोपं असतं, पण जुन्या गोष्टी आधी सोडून देऊन मग नवीन गोष्टी शिकणं हे तितकं सोपं नसतं. म्हणजे समजा तुम्ही कर्मठ धार्मिक रीतिरिवाजात वाढला असाल आणि किती जण असे वाढले, तुम्ही कर्मठ गोष्टींमध्ये वाढला आहात असे किती जण आहेत. बघा, ज्या गोष्टी तुम्हाला वर्षानुवर्ष सांगण्यात आल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करत आला असाल आणि त्या गोष्टी तुम्ही अचानक सोडल्या तर तुम्हाला दंडाची भीती वाटत असेल. एका रात्रीत तुम्ही त्यावर मात नाही करू शकत, त्यासाठी फार मोठा काळ जावा लागेल. आणि मी अपराधी भावनेचं ओझं घेऊन मोठी झाले. माझे वडील खूप तापट होते, त्यामुळे ते त्यांचा राग दिसेल त्या प्रत्येक व्यक्तीवर सतत काढायचे, पण त्यांच्या रागाचं कारणच कळायचं नाही. ते रागात असायचे, त्यामुळे आम्ही सगळे बाबांनी चिडू नये म्हणून आटापिटा करायचो. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाबरोबर माझं नातं जुळत गेलं आणि मी रोज अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त असायचे, कारण जे काही मी करायला हवं होतं त्यातलं काहीच करणं मला जमत नव्हतं. आणि मला काय म्हणायचं ते कळतंय का तुम्हाला? बघा, एक गोष्ट मला आज तुम्हाला सांगायची. आज तुम्ही आपल्या जीवनात हा निर्णय घ्या की तुम्ही देवाला बिलगून राहाल. म्हणजे तुम्ही जेव्हा देवाबरोबर वेळ घालवता ना तेव्हा विशेषतः तुम्ही स्त्रियांनो हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल की तुम्ही आरामदायक जीवन जगत आपल्या आराम खुर्चीत बसून असता मस्त, पण तेव्हाही तुम्ही देवाला बिलगू शकता, पण कर्मठ आणि शिष्ट होऊन नियम आणि सूचनांचं पालन करत राहू नये. बघा, अनेक लोक स्वतःसाठी काही नियम स्वतःच तयार करतात आणि त्यापैकी एक नियम आहे बायबल वाचणं. ते म्हणतात की रोज बायबल वाचा, तुम्ही रोज बायबल वाचा, रोज बायबल वाचा. पण आपण असं म्हणायला हवं की वचनाभ्यास रोज करा.
आणि बऱ्याचदा ज्या वचनाची तुम्हाला गरज असते ते तुम्हाला मिळतं शास्त्राभ्यासाच्या एखाद्या पुस्तकात, ज्यात त्या वचनाचा सखोल असा अभ्यास असतो. कालच मी म्हटलं की मी आज सकाळी माझं बायबल वाचलं नाही, आणि हे ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या. मी इथे येऊन शिकवते आणि तू वाचलं नाहीस? तू आज बायबल वाचलं नाहीस? बघा, कधी कधी मला जे वाचावंसं वाटायचं ते न वाचता मी स्वतःला इतर अध्याय वाचायला भाग पाडत होते, कारण जर मी स्वतःवर तशी जबरदस्ती केली नसती तर मला दिवसभर दोषी भावनेत राहावं लागलं असतं. आणि बघा, त्याऐवजी मी एक पुस्तक वाचते आज, आणि त्यातून देवाचा आवाज कसा ऐकायचा हे सत्य मी जाणून घेतेय. आणि कालचं अध्ययन करण्यासाठी पवित्र आत्म्याने मला मार्गदर्शन केलं अशी माझी भावना होती. पण आता मी माझं बायबल रोज संध्याकाळी वाचते, आणि बघा, मी वचनाचा अभ्यासही करते. जेव्हा मी म्हटलं आज सकाळी मी माझं बायबल वाचलं नाही, तेव्हा मला जी प्रतिक्रिया मिळाली ती, बघा, आपण बायबल रोज वाचायला हवं, दर आठवड्यात चर्चला जायला हवं, हे लक्षात घ्या. पण चांगली कामं करणं, एखाद्याशी चांगलं वागणं हे गरजेचं आहेच. देवाविषयीच्या या उपक्रमात आपण या 3-4 गोष्टी करत राहिलो तर देव रागावणार नाही. पण मुद्दा असा आहे की आपण मूळ आणि महत्वाची गोष्ट विसरू नये. कारण बायबल वाचू नका असं मी कुणालाही सांगणार नाहीये, पण मला म्हणायचं, जोवर कुठल्या तरी स्वरूपात देववचन तुमच्यात वसत नाही तोवर तुम्ही ते नित्य वाचत राहायला हवं. देवाने रागवू नये म्हणून रोज 1 तास प्रार्थना करण्याची गरज नाहीये. लोक तुम्हाला म्हणू शकतात की तासभर सुद्धा प्रार्थना होत नाही. एक काळ असा होता की जगभर 1 तास प्रार्थना करण्याची मोहीम चालू होती. म्हणजे जगभरात ही मोहीम चालू होती की प्रत्येकासाठी 1 तास प्रार्थना. आणि बघा, जर तुम्ही माझ्यासारखे असाल तर तासभर प्रार्थना करणे एवढे विषयच नसतील, पण तुम्ही तेवढ्या गोष्टी गोळा कराल आणि तुमच्या सोबतीच्या लोकांना कळवाल आणि तुमच्या प्रार्थनेत बोलत राहाल, आणि मग ती फक्त पोपटपंची होईल, ते मनापासून नसेल. मग त्याचा उपयोग काय? कोणी ऐकतंय का माझाच? मला काय म्हणायचं कळतंय ना? बघा, आमच्या चर्चमध्ये एकदा एक प्रार्थनेची वीर आली होती आणि ती 4 तास कशी प्रार्थना करते ते आम्हा सगळ्यांना सांगत होती. ती स्त्री फारच आध्यात्मिक वाटत होती, ती महान अभिषिक्त आहे असं वाटत होतं. तेव्हा तिच्यासारखं वागण्याचा मी विचार केला. चला आता, तिने केलं तसं मी केलं तर मलाही तिच्यासारखाच अभिषेक प्राप्त होईल. पण ते खरं नसतं. होय, तर लोक जे करतात तसं देव तुम्हाला करायला सांगत नाही. प्रत्येकासाठी देवाची एक वेगळी योजना असते आणि त्याप्रमाणे आपण ते करायला हवं. आणि जेव्हा तुम्ही त्याची आज्ञा पाळता त्याचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य तुम्हाला मिळतं. एक सांगू, जेव्हा तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तेव्हा ते थोडं भीतीदायक वाटतं, कारण तुम्हाला तुमच्या नेहमीच्या नियम आणि सूचनांच्या कक्षेबाहेर जावं लागतं. आणि तेव्हाच तुम्ही स्वतंत्र होता, तेव्हाच तुम्ही देवाला बिलगायलाही शिकता. मी अनेक वर्ष दोषी भावनेत खितपत काढली आहेत आणि मला हेही कळत नव्हतं की ती दोषी भावना कशाची येते. काहीतरी चुकलंय असं वाटायचं. दोषी भावनेने मला ग्रासलं होतं. जर मला दोषी वाटलं नाही तर मला पाप वाटायचं, कारण मला सतत दोषी भावनेत जगायची सवय झाली होती. आणि मी तुम्हाला एक गहन सत्य सांगू का? मला मुळीच दोषी वाटत नाही. बघा, बायबल न वाचण्यापेक्षा हे वाईट आहे असं वाटतंय तुम्हाला? काय? तुम्हाला दोषी भावनाच नाही? हो, ते खरं आहे. का सांगू? कारण देवाने शिकवलेलं सत्य समजायला मला वेळ लागला, पण मी हे शिकले की हा फक्त वेळेचा अपव्यय आहे आणि आपल्या सगळ्या दोषी भावना प्रभू येशूने आपल्या पापांसाठी मोजलेल्या किमतीला व्यर्थ ठरवतात. आहो, बघा, देव तुम्हाला टोचणी देतो पश्चातापासाठी आणि तुम्ही तो करता आणि तेही लगेच. आणि मग तुम्हाला फक्त वाईट वाटत नाही तर तुम्ही पुन्हा पाप न करण्याचा निश्चय करता. हे तुम्हाला जाणवतं की तुम्ही स्वतःहून यशस्वी होणार नाही आहात, म्हणून देवाला खात्री देऊ नका की तुम्ही पुन्हा असं करणार नाही. हे प्रभू तुम्हाला पापांची क्षमा कर, मी पुन्हा ते करणार नाही. हो, तुम्ही खात्रीने कराल आणि तुम्ही खरंच पुन्हा पापाकडे वळू नये. म्हणून असं म्हणा की प्रभू, तुम्हाला कृपा पुरवलीस तरच हे शक्य आहे, कारण मी स्वतःच्या बळावर हे करू शकणार नाही. त्यामुळे मला तुझं सामर्थ्य दे. आमेन. तर पौल आत्म्याच्या प्रेरणेने परराष्ट्रीयांना हे शिकवू पाहत होता की सगळं काही विश्वासाने मिळालंय आणि
नियमशास्त्राद्वारे नव्हे तर कृपेने त्यांचं तारण झालंय. देवाकडून आपल्याला सगळं कृपेने विश्वासाच्या द्वारे मिळतं. सर्व उत्तम गोष्टी या कृपेने मिळतात, पण तुम्ही जर अविश्वास दाखवला तर काहीच मिळणं शक्य नाही. येशूने आपल्यासाठी आणखी काही करण्याची गरज नाहीये. त्याने आधीच सगळं काही केलेलं आहे. आता आपण त्याने पूर्ण केलेल्या कार्यावर विश्वास ठेवून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार सगळं काही मिळवायचंय आणि देवाची आज्ञा पाळण्यात तत्पर राहायचंय. आपण आता नियमशास्त्राधीन नसल्याने देवाची आज्ञा पाळण्याची गरज नाही असं मुळीच नाही. उलट त्याने आपल्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि ही गोष्ट मला अगदी लवकर सापडायला हवी, पण नाही होते तसं. तुम्हाला आणखी थोडं थांबावं लागेल. सापडली. बिल नावाचा एक माणूस अतिशय दुष्ट आणि पापी होता आणि त्याचा मित्र त्याला म्हणाला, बिल, मला तुझी कीव वाटते, कारण ख्रिस्ती असल्यामुळे तुझ्या आवडीच्या गोष्टी तुला सोडाव्या लागल्यात. आणि बिल म्हणाला, अरे मला हवं तेव्हा मी पिऊ शकतो. मला आवडेल ते चित्रपट मी बघू शकतो. मी जुगार खेळू शकतो. मी लोकांची वाटेल तेव्हा वाईट वागू शकतो. त्याचा मित्र अतिशय गोंधळला आणि त्याला म्हणाला, पण ख्रिस्ती असताना तू हे सगळं कसं करू शकतोस? बिल म्हणाला, अरे तुला कळलं नाही, मी ते करत नाही कारण ते करण्याची मला इच्छाच नाही. देवाने नव्या इच्छा दिल्यात मला. बघा, चर्चला न गेल्याने मी फार मोठ्या संकटात सापडेन या भीतीने मी चर्चला जावं अशी देवाची इच्छा नाही. माझी इच्छा आहे म्हणून मी तिथे जायला हवं. मी संकटात सापडू नये म्हणून मी वचनाचा अभ्यास करावा अशी देवाची इच्छा नाही, तर मी ते आवडीने वाचावं अशी देवाची इच्छा आहे. बघा, हे सत्य आहे की देव आपल्याला नवीन आवडी देतो, पण जर तुम्ही हावरटांच्याच गर्तेत राहिलात तर तुम्हाला ते कधीच कळणार नाही की तुमचं पाचारण नेमकं काय आहे. आणि तुम्ही सगळं काही नीट करू इच्छित असता, देवाला खुश करून छान वागू इच्छित असता तुम्ही, पण तसं नसतं तर आज तुम्ही इथे बसून वचन ऐकलं नसतं. तेव्हा स्वतःची कीव करायची नक्कीच गरज नाहीये. देवाला तुमचा अभिमान आहे, तो तुमच्यावर खुश आहे. तुम्ही आता जिथे आहात ती स्थिती तुमच्या आधीच्या स्थितीपेक्षा उत्तम आहे. तुम्ही मध्ये कुठेतरी आहात आणि तुम्ही योग्य अशा मार्गावर आहात. खुशखबर ऐका, तुम्ही अजून पोचला नसाल परिपूर्णतेच्या स्थितीपर्यंत. तुम्ही पोहोचला नसाल तरी चालेल आणि मी तुम्हाला निराश नाही करणार, कारण तुम्ही या देहात, या शरीरात असेपर्यंत ते शक्य नाही. नक्कीच. बघा, पण येशू येऊन आपल्याला इथून घेऊन जाईपर्यंत आपण चुका करतच राहणार आहोत. पण देव त्यामुळे आश्चर्यचकित होणार नाही. आपण काय आहोत हे जाणूनही त्याने आपल्यावर प्रीतीच केली आहे. आमेन. त्याला वाटतं की आपली आत्मिक प्रगती व्हायला हवी. त्याची तेवढीच इच्छा आहे आणि आपण त्याची इच्छा जाणावी अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून तुम्ही त्याची इच्छा पूर्ण करून त्याला खुश करा, आनंदी करा. त्याला तेवढंच हवंय. मी देवाला कसं प्रसन्न करू? देवाची तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की तुम्ही त्याने पाठवलेल्यावर विश्वास ठेवावा. तर आपण पुन्हा जाऊ गलतिकरास 4 मध्ये एका मिनिटामध्ये बघूया. गलतिकरास अध्याय 4 वचन 21 ते 26. जे तुम्ही नियमशास्त्राधीन व्हायला पाहता ते तुम्ही नियमशास्त्र ऐकत नाही काय? कारण शास्त्रात असे लिहिले की अब्राहमाला 2 मुलगे होते, एक दासीपासून झालेला व एक स्वतंत्र स्त्रीपासून झालेला. तरी दासीपासून झालेला देह स्वभावानुसार जन्मला आणि स्वतंत्र स्त्रीपासून झालेला वचनामुळे जन्मला. या गोष्टी दृष्टांत रूप आहेत. त्या 2 स्त्रिया म्हणजे 2 करार होते आणि ते जुन्या कराराचं आणि नवीन कराराचं प्रतीक आहे. हागार ही अरबस्थानातील सिनाय पर्वत होय आणि ती हल्लीच्या यरुशलेमेच्या जोडीची आहे. ती आपल्या मुलाबाळांसह गुलामगिरीत आहे. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. आता मी इथेच थांबणार आहे आणि मी तुम्हाला या पुढची गोष्ट सांगणार आहे. अब्राहम असा मनुष्य होता ज्याच्याबरोबर देवाला करार करावासा वाटला आणि देवाने त्याला आपलं गणगोत सोडून त्याच्या मागे यायला लावलं आणि तेही अशा ठिकाणी ज्याविषयी त्याला मुळीच कल्पना नव्हती आणि त्याचं कुटुंब हे मूर्तीपूजक होतं.
आणि त्याच्या जीवनात देवाचं कार्य होण्यासाठी त्यांच्या प्रभावाखालून त्याने निघणं गरजेचं होतं. आणि बघा, तुम्ही आता नीट ऐका, काही जणांच्या जीवनात देव असं महान कार्य करू इच्छितो की ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल कदाचित, आणि तुमच्यासाठी त्याच्या योजना फार अगम्य अशा असतात, पण त्या सिद्धीस देण्यासाठी तो तुम्हाला काही गोष्टींपासून वेगळं करत असतो. मला माझं चर्च सोडावं लागलं होतं. मी देवाविषयी जरा आवेश दाखवता क्षणी ते म्हणाले की गप्पा बस, नाही तर निघून जा. आणि गप्पा बसणं मला मान्य नव्हतं. पण एक सांगू का, त्यांनी जे काही केलं ती माझ्यासाठी मोठी कृपा होती. मी माझ्या तथाकथित ख्रिस्ती मैत्रिणी गमावल्या, कारण त्यावेळी त्यांना मी वेडी वाटले होते. आणि स्त्रिया बायबल शिकवत नव्हत्या त्या काळात, संदेश देत नव्हत्या. आणि इथे मला देवापासून हे पाचारण झालं होतं की मी जगभरात जाऊन सुवार्तेची घोषणा करावी. आणि लोकांना असं वाटलं की ही वेडी झाली आहे बाई. पण मला इथे खात्री होती, जी मी नाकारू शकले नाही. तुम्हाला इथे जे कळलंय ते करण्याची इच्छा आहे का, की त्याऐवजी इतर लोक जे सांगतात ते तुमच्या मनात नसतानाही किंवा तुमची इच्छा नसतानाही तुम्ही करत राहता? मला आश्चर्य वाटतं, बरेच लोक कमिटीवर येतात आणि काहीतरी करतात कारण त्यांना भीती वाटते की लोक त्यांच्यावर टीका करतील आणि देव त्यांना जे करायला सांगतो त्या गोष्टी ते करत नाहीत. एकदा एक मुलगी माझ्याकडे आली आणि म्हणाली की जॉयस, मी काय करू सुचत नाही. चर्चमध्ये आमचा एक प्रार्थना गट आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी तिथे जातात. ती म्हणाली की मला मात्र नाही तिथे जावंसं वाटत. ती म्हणाली की त्यांना या गोष्टी कळत नाही. तुला झालंय तरी काय, तू प्रार्थना का करत नाहीस? पण ती म्हणाली मला काय आवडतं ठाऊक आहे, त्यांच्या मुलांना प्रार्थना करताना पाहणं आवडतं मला. पण तिच्या मैत्रिणी काय म्हणतील या भीतीपोटी तिच्या मनासारखं घडत नव्हतं. जर आपण सगळे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चाललो तर देव प्रत्येकाचंच रक्षण करील. कल्पना करा, त्या स्त्रियांना किती आशीर्वादित वाटेल ज्या नेहमी आपल्या मुलांमुळे चिंताक्रांत असतात. त्यांची मुलं प्रार्थना करत असलेली पाहून त्यांना स्वतःलाही सेवा करण्याची प्रेरणा मिळेल. आणि तो एकाला एका गोष्टीत इच्छा देतो, दुसऱ्याला दुसऱ्या गोष्टीची देतो, तिसऱ्याला तिसऱ्या गोष्टीची देतो. जर आपण पवित्र आत्म्याच्या इच्छांना अनुसरलं, आपल्या देहाच्या इच्छांना नव्हे तर हृदयाच्या इच्छांना अनुसरलं, तर आपण सुखी होऊ आणि आपलं जीवन सार्थक होईल. पण बरेच लोक हे करायला घाबरतात. ते पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याऐवजी अटी आणि नियम यांच्या आधारे आपलं जीवन जगणं पसंत करतात. तुम्हाला काय वाटतं, ज्या गोष्टींची मला सवय झाली त्या गोष्टी सोडून देणं माझ्यासाठी इतकं सोपं होतं का? सांगा मला. मी त्यांची ऋणी काय सांगू, कारण त्यांनी मला अक्षरशः देवाकडे लोटलं आणि तोच माझं सर्वस्व असल्याने मी देवाच्या आणखी जवळ गेले. तुमच्यापैकी कोणी अशा गोष्टींना पकडून ठेवलंय का ज्या देवाने तुम्हाला खरं तर सोडायला सांगितलंय? तुम्ही अजूनही अशा लोकांना धरून आहात का ज्यांचा तुमच्यावर वाईट प्रभाव आहे? तुम्ही आजही त्याच चर्चला जाता का जिथे जाऊन तुम्ही काहीच शिकला नाही आहात? मग हा शहाणपणा आहे का सांगा? जिथे तुम्ही वाढाल अशा ठिकाणी का नाही जात तुम्ही? चर्चला जाणं गरजेचं आहे, पण तुम्ही काहीतरी शिकायला हवं. तिथे तुमच्यात वाढ व्हायला हवी, प्रभूशी जवळीक निर्माण व्हायला हवी, देवाच्या सेवेत तुमचा सहभाग असायला हवा. दर रविवारी त्याच ठिकाणी जाऊन बसणं आणि सभा संपेपर्यंत चुळबुळ करणं हे चुकीचं आहे, नाही का? म्हणजे अशा वागण्याने देव नाही प्रसन्न होत आहो. तुमची इच्छा होती म्हणून तुम्ही इथे आलेले आहात. तुमच्या मित्रांनी तुम्हाला गुंगीचं औषध देऊन इथे नाही आणलं, नाही का? ती स्त्री दुसरीकडे बोट दाखवतीये. माझा संदेश झाला की आपण तिला विचारू ती स्वेच्छेने आली आहे की नाही. ती खुशीने आली आहे का सांगा मला. छान, खुशीने आली आहे, छान झालं हे, ठीक आहे. तर अब्राहमाच्या त्या 2 मुलांचं दृष्टांत रूप उदाहरण आपल्या पुढे जीवन जगण्याचे 2 मार्ग ठेवतं खरं तर. आणि एक दैहिक कर्मांनी जगणं, म्हणजे जे फक्त देव करू शकतो ते आपण करण्याचा प्रयत्न करणं, आणि दुसरा म्हणजे देवाची अभिवचनं तुमच्या जीवनात पूर्ण होण्याची वाट बघणं. किती जणांना हे मान्य आहे की देवाची वाट बघून कंटाळल्यामुळे तुम्ही शेवटी स्वतःची योजना राबवू इच्छिता?
तुम्ही मनात म्हणता की आता मी मोकळा आहे. तुमच्या पतीचं तारण व्हावं म्हणून तुम्ही माझं पुस्तक घ्याल, त्यातल्या काही ओळी अधोरेखित करून ते त्याच्या आवडीच्या खुर्चीजवळ ठेवाल, नाहीतर तुम्ही माझ्या काही DVDs विकत घेऊन त्या मोठ्या आवाजात वाजवाल. बघा, 40 वर्षांपूर्वी मी माझी नोकरी सोडली कारण मला शास्त्राभ्यासासाठी वेळ हवा होता आणि सेवा कार्याची सुरुवात कशी करू ते कळत नव्हतं. बायबल कसं शिकवायचं मला बायबल ठाऊकही नव्हतं आणि अभ्यास हा गरजेचा होता. मला वाचन आणि अभ्यास करायचा होता आणि पूर्ण वेळ नोकरी करून हे करणं शक्य नव्हतं आणि म्हणून मी माझी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, ज्याचा अर्थ होता की दर महिन्याला बिल भरताना पैसे कमी पडण्याची तयारी ठेवणं. माझ्या मनाची इतकी घालमेल झाली होती काय सांगू. म्हणजे बघा, एखाद्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते म्हणून ती तुमच्यापासून टळून जात नसते. म्हणजे भीती वाटली तरी देवाची तुमच्यासाठी काय योजना आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तर मला आजही आठवतं की मी माझ्या घराच्या व्हरांड्यात फिरत होते आणि मी या विचाराने चिंतित होते की घर चालवायला पैसे कुठून येतील. माझे गुडघे लटपटत होते आणि देवाने म्हटलं, तुझ्यापुढे 2 मार्ग आहेत. एकतर तू दिवस रात्र चिंता करून आपलं डोकं झोडून घेऊ शकतेस, नाहीतर माझ्यावर विसंबून राहून रोज रोज तू चमत्कार पाहू शकतेस. मी असं म्हटलं की मी तुझ्यावर विसंबून राहीन आणि त्या दिवसांमध्ये देवाने माझ्यासाठी ज्या लहान मोठ्या गोष्टी केल्या, ज्यामुळे मी देवाच्या जवळ गेले, त्या सगळ्या सांगायला वेळही कमी पडेल. आणि एक सांगू का, मला हे ठाऊक आहे की देवाने तुम्हाला जे करायला सांगितलंय ते तुम्ही केलं तर तो तुमची काळजी घेईल, तो तुमची कोणतीच बेलं थकू देणार नाही आणि तो सगळं काही नीट करील. आमेन. तर देवाने अब्राहमाला सांगितलं की त्याचा स्वतःचा मुलगा त्याला होईल. अब्राहमालाही त्याचं मूल हवं होतं आणि एक समस्या होती, तो 100 वर्षांचा होता, सारा 90 वर्षांची होती. जो करार देवाने अब्राहमाशी केला होता तो झाल्यावर देवाने अब्राहमाला सांगितलं की त्याच्या घरातल्या 8 दिवसांपासूनच्या सगळ्या मुलांची सुनता व्हायला हवी. बघा, सुनता म्हणजे अग्रत्वचा कापून टाकणं होय. शरीरातील अवयवाचा मांसल भाग कापून टाकणं, जो महत्वाचा नसतो आणि पुष्कळदा तो त्रासदायकही होतो आणि आजही तसं केलं जातं, कारण मुलांच्या आरोग्यासाठी ते करणं हिताचं असतं. पण ते त्यांच्यासाठी त्यांनी देवाबरोबर केलेल्या कराराचं चिन्ह होतं आणि पुढे तेच सगळं काही होऊन बसलं. बघा, पौलाने याविषयी पुढे शिकवलंय की ख्रिस्ताच्या येण्याने आता सुनतेचा करार रद्दबातल ठरला, आता त्याची गरज नाहीये. पण यहुदी लोक वारंवार त्यांना हेच सांगत होते की बघा, तुम्ही विश्वासाने ख्रिस्ताला स्वीकारले ते ठीक आहे, पण तरीही तुमची सुनता होणं आवश्यक आहे. बघा, सैतान नेहमीच आपल्याला हे सांगतो की येशू पुरेसा नाहीये आणि आपण त्यात थोडी भर घालायला हवी. मी तुम्हाला एक सांगू का, येशूला तुमच्या चांगल्या कर्मांची गरज नाहीये, फक्त येशूच पुरेसा आहे. आणि जी सत्कर्म आपण देवावरील प्रीतिस्ताव करत असतो, देवाची प्रीती मिळवायला म्हणून नव्हे. आमेन. आज तुम्ही इथे आहात कारण तुम्ही येशूच्या प्रेमात आहात, तुम्ही त्याच्या ओळखीच्या ज्ञानात वाढू इच्छिता, म्हणजे तुम्ही वाढून त्याच्या मनासारखी व्यक्ती बनू शकाल. आशा करते की तुम्ही इथे फक्त यायचं म्हणून आला नाहीत किंवा दर रविवारी तुम्हाला चर्चला जावंसं वाटतं म्हणून तुम्ही जात असाल आणि बायबल वाचायची लहर येते म्हणून तुम्ही ते वाचता. तर बघा, करावं लागतं म्हणून करू नका, तर देवावरील प्रीतिस्तव ते करा. आमेन. देव तुमच्यावर विना अट प्रीती करतो आणि तो तुमचं हित पाहतो. तुम्ही त्याला अनुसरलं तर तुम्ही कधीही हरवणार नाही. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.